नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे कोरोना लसीसंदर्भातली महत्त्वाची बातमी. कारण देशातल्या कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं आज सकाळी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होऊ शकते. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीनं काल कोवॅक्सिन या भारत बायोटेकनं विकसित आणि उत्पादित केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. कोवॅक्सिन लस हैदराबाद इथल्या भारत बायोटेकनं ICMRच्या सहकार्यानं विकसित केली आहे. तर कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकानं विकसित केलेल्या आणि पुण्यातल्या सिरम संस्थेनं तयार केलेली लस आहे. त्यामुळे या दोन्ही लसींना कदाचित आता मंजुरी मिळू शकते. दोन लसींना भारतामध्ये वितरणासाठी मंजुरी मिळू शकते. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे आणि त्यामुळे काही वेळातच कदाचित पत्रकार परिषद देखील सुरू होऊ शकते. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? कारण आज सगळ्यांचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलंय. बरोबर. राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये, दिल्लीच्या राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये थोड्याच वेळामध्ये डॉक्टर V सोमानी जे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाचे प्रमुख आहे, तर ते या संदर्भात वक्तव्य देणार आहे. इंग्रजीमध्ये हे वक्तव्य असणार आहे. यावेळेस मंचावर फक्त ते एकटेच असणार आहे. कुठल्याही प्रकारचे प्रश्नोत्तर देखील होणार नाही. फक्त त्यांचं वक्तव्य जारी होईल आणि त्यानंतर ते निघून जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती असं उल्लेख आपण केला होता गेल्या 3 दिवसामध्ये जर बघितलं आपण, तिथे 4 दिवसामध्ये एक प्रथमतः कोविशिल्ड त्यानंतर कोवॅक्सिन या दोनही लसीला तांत्रिक मंजुरी एक्सपर्ट कमिटीने दिलेली आहे. म्हणजे जे कोरोनाच्या संदर्भातली विशेषज्ञ समिती होती, त्या विशेष समितीसमोर या दोन्ही वॅक्सिन संदर्भात प्रेझेंटेशन झालं. त्याच्या आधारावरती प्रथमतः सिरम आणि ऑक्सफर्डच्या माध्यमातून तयार होणारी कोविशिल्ड याला मंजुरी मिळाली, तांत्रिक मंजुरी, सशर्त मंजुरी मिळाली. आपण थेट जाऊयात पत्रकार परिषदेत. नमस्कार, मैं आप सभी का स्वागत करता हूं. आज की जो स्टेटमेंट है डॉक्टर PG सोमानी, डायरेक्टर एक ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, एक स्टेटमेंट देंगे वैक्सीन के बारे में. तो मैं अनुरोध करूंगा कि अपना स्टेटमेंट देंगे. Good morning. The Subject Expert Committee of Central Drug Standard Control Organization met on 1st and 2nd January 2021 and made recommendations in respect of proposal for restricted emergency approval of COVID-19 virus vaccine of Serum Institute of India and Messrs. Bharat Biotech, as well as Phase 3 clinical trial of Messrs. Cadila Healthcare Limited. The subject expert committee consists of domain knowledge experts from the field of pulmonology, immunology, microbiology, pharmacology, pediatrics, internal medicine, etc. Messrs. Serum Institute of India, Pune has presented a recombinant chimpanzee adenovirus vector, Covishield, encoding the SARS-CoV-2 spike S glycoprotein with technology transfer from AstraZeneca, Oxford University. The firm submitted safety, immunogenicity and efficacy data generated on 23,745 participants aged more than or equal to 18 years or older from overseas clinical studies. The overall vaccine efficacy was found to be 70.42%. Further, Messrs. Serum was granted permission to conduct Phase 2/Phase 3 clinical trial on 1,600 participants within the country. The firm also submitted the interim safety and immunogenicity data generated from this trial, and the data was found comparable with the data from overseas clinical studies. After detailed deliberations, subject expert committee has recommended for the grant of permission for restricted use in emergency situation subject to certain regulatory conditions.
The clinical trial ongoing within the country by the firm will continue. Messrs. Bharat Biotech has developed a whole virion inactivated coronavirus vaccine named Covaxin in collaboration with ICMR and National Institute of Virology, Pune, from where they received the virus seed strains. This vaccine is developed on ViroCell platform, which has well-established track record of safety and efficacy in the country and globally. The firm has generated safety and immunogenicity data in various animal species such as mice, rats, rabbits, Syrian hamster, and also conducted challenge studies on non-human primates, rhesus macaques, and hamsters. All this data has been shared by the firm with CDSCO. Phase 1 and Phase 2 clinical trials were conducted in approximately 800 subjects, and results have demonstrated that the vaccine is safe and provides a robust immune response. The Phase 3 efficacy trial was initiated in India in 25,800 volunteers, and till date, approximately 22,500 participants have been vaccinated across the country, and the vaccine has been found to be safe as per the data available till date. The subject expert committee has reviewed the data on safety and immunogenicity of the vaccine and recommended for grant of permission for restricted use in emergency situation in public interest as an abundant precaution in clinical trial mode to have more options for vaccinations, especially in case of infection by mutant strain. The clinical trial ongoing within the country by the firm will continue. The Cadila Healthcare Limited has developed a novel coronavirus 2019 nCoV vaccine using DNA platform. The firm initiated Phase 1/Phase 2 clinical trial in India in more than 1,000 participants, which is ongoing. The interim data suggests that the vaccine is safe and immunogenic with 3 doses when administered intradermally. Accordingly, firm has sought permission to conduct further Phase 3 clinical trial in 26,000, which has been recommended by subject expert committee. Messrs. Serum and Messrs. Bharat Biotech vaccines have to be administered in 2 doses. All the 3 vaccines have to be stored at 2 to 8 degrees centigrade. After adequate examination, the CDSCO has decided to accept the recommendations of the expert committee, and accordingly, vaccines of Messrs. Serum and Bharat Biotech are being approved for restricted use in emergency situation, and permission is being granted to Messrs. Cadila Healthcare for conduct of Phase 3 clinical trial in India. Thank you. Thank you very much, sir. Friends, please just listen. This statement is being circulated to you. It is also getting uploaded on the PIB website. So please, thank you very much. Statement is over. आपण बघतोय आता DCGIनं एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. कोविशिल्डला मान्यता देण्यात आलेली आहे. कोवॅक्सिनला सुद्धा DCGIनं मान्यता दिलेली आहे. याचाच अर्थ आता लसींचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोरोना लसीला DCGIनं मान्यता दिलेली आहे. भारत बायोटेकची जी लस आहे, जे शॉट्स आहे, ती लस सुरक्षित आहे आणि यामध्ये 22,000हून पेक्षा जास्त लोकांवर याची ट्रायल झाली अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. आणीबाणीच्या काळात म्हणजे आपत्कालीन वापरासाठी अर्थातच ही मान्यता दिलेली आहे आणि त्यासाठी काही अटी सुद्धा नक्कीच पाळाव्या लागतील. पण ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे.
आता सगळेजण ज्या गोष्टीची वाट बघत होतो, सगळे भारतीय, सगळे देशवासीय, ती म्हणजे सिरम आणि भारत बायोटेकला आपत्कालीन वापरासाठी लसींची परवानगी देण्यात आलेली आहे. याचाच अर्थ आता भारतामध्ये लसीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. 2 लसींना DCGIनं मान्यता दिलेली आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे, कोविशिल्डला देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि कोवॅक्सिनला देखील DCGIनं मान्यता दिलेली आहे. या दोन्हीही लसींना मान्यता दिलेली आहे. याचाच अर्थ आता भारतामध्ये लसीकरण सुरू होऊ शकतं. DCGIकडून 2 लसींना मान्यता देण्यात आलेली आहे. सिरम आणि भारत बायोटेक हे दोन्हीही कंपन्यांनी जो प्रस्ताव दिला होता त्याचा पूर्ण अभ्यास करून मग ही मान्यता देण्यात आलेली आहे, असं देखील DCGI तर्फे सांगण्यात आलंय. आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ही बातमी आहे. अर्थातच DCGIनं त्यासाठी अनेक गोष्टींची पडताळणी केली आहे आणि त्यानंतरच ही मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. या दोन्ही लसी ज्या आहेत त्या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस मधल्या तापमानामध्ये ठेवल्या जाऊ शकतात, अशी देखील त्यांनी असं माहिती दिलेली आहे. सिरमनं सुद्धा जो डेटा दिला होता त्याचा अभ्यास पूर्णपणे केलेला आहे आणि त्यानंतर मगच ही लसीला परवानगी देण्यात आलेली आहे. या दोन्ही लसी तातडीच्या म्हणजे आपत्कालीन वापरासाठी त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अर्थातच काही अटी म्हणजे सशर्त मंजुरी आपत्कालीन वापरासाठी त्यांना देण्यात आलेली आहे. आता नेमकं यामध्ये सविस्तर काय अटी असतील, कोणत्या निकषांवर परवानगी देण्यात आली आहे, ते अर्थातच संपूर्ण सविस्तर जी माहिती आहे ती काही वेळात कळेलच. पण हे महत्त्वाचं आहे, ज्याची सगळेजण वाट बघत होते, ते म्हणजे कोवॅक्सिनला आणि कोविशिल्डला मान्यता दिलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, खरोखरच संपूर्ण देशवासियांसाठी ही सगळ्यात मोठी बातमी आहे. काय नेमके महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेत मांडण्यात आले आणि कोणत्या अटी यामध्ये असतील की सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे? बरोबर आहे. अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेत जर बघितलं आपण, ज्या पद्धतीने माहिती मिळते, ज्यामध्ये डॉक्टर सोमानी यांनी स्पष्ट केलं की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही व्हॅक्सिनला DCGIने क्लिअर केला. याचा अर्थ असा होतो की या दोन्ही लस तातडीने सशर्त वापरासाठी मंजूर केलेली आहे. यामध्ये ज्या अटी त्यांनी आणि ज्या पद्धतीने वक्तव्य दिले ते अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये जर बघितलं तर सेफ्टी इम्युनिटीसाठी जो डाटा सबमिट केला होता SIA सीएम सोबत 70.42% आहे आणि रिस्ट्रिक्टेड यूज आणि इमर्जन्सी कंडिशन साठी याला परवानगी देण्यात आलेली आहे. क्लिनिकल ट्रायल अजूनही सुरू राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि सिरमच्या वतीने जो डेटा दिला त्यामध्ये 75हून अधिक सहभागी होते. पहिल्या टप्प्यात जवळपास 70% यशस्वी झाले असं माहिती पुढे आलेली आहे. त्यांनी वक्तव्यात स्पष्ट केलं आहे. 2 टप्प्यात जवळपास 1600 लोकांमध्ये याची तपासणी केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 75,000पर्यंत ही स्वयंसेवकांची मंजुरी झाली आणि सोबतच आपत्कालीन परिस्थिती मंजुरी करण्यात आली आहे. भारत बायोटेकची लस जी आहे अतिशय सुरक्षित आहे. यामध्ये 800 लोक सहभागी होते तिसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 22,000 लोक सहभागी असल्याची माहिती सोमानी यांनी दिली आहे. आणि महत्वाचं म्हणजे DNA प्लॅटफॉर्म फेज आणि 2001 मध्ये हे सहभागी झाले होते अशी ही माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे तिसऱ्या टप्प्यासाठी आता कॅडिलाला मंजुरी देण्यात आलेली आहे. पण याचं जे तापमान राहणार आहे जे 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान ठेवण्याची स्पष्ट करण्यात आलं आहे. 2 डोस मधलं जे सिरम आणि बायोटेकची जी लस असणार आहे या 2 डोस मधलं जे तापमान ठेवायचं आहे, पहिल्या डोसचं तापमान आणि दुसऱ्या डोसचं तापमान याच्यामध्ये साधारणतः 8 डिग्री सेल्सिअस ठेवण्याची शिफारस या समितीने केलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे. आणि आजच्या घडीला या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अतिशय महत्वाची बातमी, गुड न्यूज ज्याला म्हणता येईल, पहिल्याच आठवड्यामध्ये अतिशय महत्वाची बातमी मिळाली आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डला भारताच्या औषध महासंचालकाने मंजुरी दिली आहे. याचा अर्थ आता याला वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. यानंतर आता या मंजुरीसह त्या राज्य सरकारांची मंजुरी घेतल्यानंतर याचा वापर सुरू होणार आहे. कारण की प्रत्येक राज्य सरकारचं हेच विचारायचं होतं की आता याच्या पुढची प्रक्रिया कशी असणार, म्हणजे आता लसींना मान्यता दिल्यानंतर मग लसीकरण प्रत्यक्ष सुरू होईपर्यंतची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? तेच की जर बघितलं आता राष्ट्रीय स्तरावरती औषध महासंचालनाच्या वतीने त्याला परवानगी मिळाली आहे, म्हणजे DCGIने परवानगी दिली आहे. यानंतर प्रत्येक राज्य सरकाराचं स्वतःच एक औषध महासंचालक म्हणजे ड्रग कंट्रोलर ऑफ
स्टेट असतं त्याच्या माध्यमातून त्यांना आता या सिरम असो किंवा मग भारत बायोटेक असो, आता भारत बायोटेकच्या माध्यमातून या दोघांनाही त्या राज्यामध्ये परवानगी घ्यावी लागेल. ही एक फक्त औपचारिकताच असेल, पण महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे डीजीसी आहे ज्यांच्या अंतर्गत येतं त्यांनी ही परवानगी दिली आहे. या परवानगीचा आधार घेऊनच त्यांना राज्य सरकारकडे परवानगी मागावी लागेल. फक्त ही औपचारिक असेल. साधारणतः ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की आम्ही 14 जानेवारीपासून साधारणतः लसीकरणाला प्रारंभ करू. आता सर्व राज्य सरकारांना निर्णय घ्यायचा आहे की लसीचा प्रारंभ केव्हा करायचा आहे, कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून ही लस पुरवणार आहे. त्या पद्धतीचं स्ट्रक्चर सर्व राज्यांमध्ये तयार झालेलं आहे, कारण की जो ड्राय रन झाला होता या ड्राय रन मध्ये बहुतांश राज्य सरकारांचे यशस्वीपणे ड्राय रन पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांकडे हे तिन्ही पद्धतींचे कक्ष आहेत, ज्याच्यामध्ये एकीकडे साठवणूक ठेवायची आहे लसीची, दुसऱ्याकडे लस देण्याचा वेगळा कक्ष झाला पाहिजे. त्यानंतर तिसरं महत्वाचं म्हणजे त्याच्यावर 30 मिनिटांची देखरेख ठेवायची आहे आणि त्यानंतर नोंदणी कक्ष, अशा या सगळ्या पद्धतीची तयारी सर्व राज्य सरकारांनी केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही लस कशी देणं सुरू होईल हे महत्वाचं असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 3 कोटी लोकांना ही लस देण्यात येणार आहे. ज्या पद्धतीनं राज्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 3 कोटी जे लोक असतात त्यामध्ये सगळ्यात पहिले हेल्थ केअर वर्कर जे आरोग्य कर्मचारी आहे, त्यानंतर जे फ्रंटलाईन वर्कर होते ज्याला उदाहरणार्थ पोलीस असो, त्यानंतर स्वच्छता कर्मी असो, याशिवाय अग्निशामक दलाचे कर्मचारी असो, या सगळ्यांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस निःशुल्क असणार असं डॉक्टर हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं. पण इतर जे 27 कोटी लोकांना ही लस द्यायची त्या संदर्भात अजूनही कुठल्या प्रकारची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली नाही. त्यामुळे आता या संदर्भात केंद्र सरकार निश्चितपणे आपली भूमिका जाहीर केली हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रशांत, सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, अभिमानाची गोष्ट ती म्हणजे या दोन्ही लसी पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. यामध्ये जर बघितलं तर पहिली जी लस आहे कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड आणि सिरमच्या माध्यमातून ही डेव्हलप केली आहे ऑक्सफर्डनी आणि प्रोडक्शन होणार आहे सिरमचं. पण भारत बायोटेकची जी लस आहे ही भारत बायोटेकची लस भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावरती तयार झालेली आहे. ICMR माध्यमातून जी याचं तंत्रज्ञान वापरलं गेलं, भारत बायोटेकनी ज्याची तांत्रिक आधारावरती जी लस निर्माण केली त्याचं तंत्रज्ञान, त्याची सोबतच त्याच्यामध्ये असलेल्या उपयोगिता, त्यानंतर लस निर्मिती करताना आवश्यक असलेले केमिकल, त्याची सगळी निर्मिती ही भारत बायोटेकनी केली. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही लस आहे भारत बायोटेक. पण सिरम मध्ये जर बघितलं तर परदेशी तंत्रज्ञान जर उपलब्ध आहे, कारण की ऑक्सफर्ड ही परदेशी कंपनी आहे इतकी. आणि आता आपल्यासोबत फोनवरून आहेत डॉक्टर तात्याराव लहाने सर, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. सगळ्या भारतीयांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अर्थातच गुड न्यूज मिळालेली आहे ती म्हणजे या दोन्ही लसींना सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे. एकतर तुमचं याबद्दलचं पूर्ण प्रतिक्रिया आणि विश्लेषण काय? नाही, आता जी दुसरी लस आहे की पहिली ते ऑक्सफोर्डची लस होती ॲस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड, आणि आता कोवॅक्सची जी लस आहे कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस आहे आणि ती पूर्णतः भारतीय बनावटीची ही लस आहे. आणि हिला काल जेव्हा एक्सपर्ट कमिटीने तपासण्या केल्या, फेज 1 फेज 2च्या ट्रायल पाहिल्या, सुरक्षितता पाहिली, उपयोगिता पाहिल्यानंतर ती आपल्याकडे इमर्जन्सी यूजसाठी तिला परवानगीसाठी याच्या DCGI कडे पाठवलेलं आहे. आणि ही अतिशय चांगली बाब आहे भारतीयासाठी, कारण भारताची लोकसंख्या धरता अशा 2 प्रकारच्या लसी आपल्यामध्ये आज उपलब्ध होत आहेत. आणि यामुळे जे काही आपण आज करोनासाठी जे काही करतो आहे त्याच्यामध्ये हे मोठं पुढचं पाऊल नवीन वर्षात पडलंय असं मला वाटतं. अगदी लहाने सर, आपत्कालीन वापरासाठी या दोन्ही लसींना सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे, याचा नेमका अर्थ काय होतो? नाही, आपत्कालीन आपल्याकडे हे औषध असतं, हे औषध देत असताना त्याचे संपूर्ण ट्रायल जेव्हा होतात त्याच्यानंतर त्याची सगळी तपासणी झाल्यानंतर सुरुवातीला आपत्कालीन मिळत असतं. त्याच्यानंतर त्याची जी आपण म्हणूया की ट्रायल आहे ती ही चालूच असते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण परवानगी, कारण त्यावेळेस त्याची गरज असते. बाकीचे औषधं जे आहेत जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्यांना प्रकारचे औषधं जी औषधं इमर्जन्सी यूजसाठी आपण परवानगी देते.
आपण बघतोय डॉक्टर तात्याराव लहाने आपल्या सोबत स्वतः होते, पण अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी चांगलेल्या आहेत. धन्यवाद लहाने सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कोरोनावर आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर जगभरात लसी नक्कीच आलेल्या आहेत. मोठे जे युरोपीय देश आहेत किंवा युरोपियन युनियनमधले जे देश आहेत तिथे लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. आता या 2 लसींना DCGIनं मान्यता दिलेली आहे. त्यानंतर लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये आपल्याकडे रिकव्हरी रेट खूप चांगला आहे आणि अर्थातच त्यामुळे या लसीनं तर आणखी फरक पडेल असं देखील एक आशा निर्माण झालेली आहे. आणि आत्ता आपल्यासोबत आहेत मुख्य अधिकारी साथरोग नियंत्रण विभागाचे प्रदीप आवटे. आवटे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे या दोन्ही लसी आल्यानंतर त्याचे नेमके डोस कसे घ्यायचे आहेत, त्याच्यानी कसा फरक पडू शकतो, त्या दोन्ही लसींमधला नेमका फरक काय आहे? नाही, दोन्ही लसी ज्या आहेत त्या इंजेक्शनद्वारे घ्यावयाच्या आहेत आणि त्या मुळात साधारणपणे 4 आठवड्याच्या अंतराने आपल्याला हे 2 डोस घ्यायचे आहेत. याच्यामध्ये जो तांत्रिक फरक आहे की जी कोवॅक्सिन भारत बायोटेकची आहे ही किल्ड वॅक्सिन आहे, तर जी सिरमची लस आहे ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाची ही मुळात चिंपांजीच्या ॲडेनोव्हायरसचा वापर करून तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे निर्मिती प्रक्रियेमध्ये फरक आहे, परंतु डोस दोन्हीचेही साधारणपणे सारखे असतील. 1 महिन्याच्या अंतरानं 2 डोस असतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर फायझर आणि मॉडर्ना या ज्या कंपन्यांच्या लसी आहेत त्यांना साठवण्याकरता उणे 20 ते उणे 70 डिग्री सेल्सिअसचे डीप फ्रीझर लागतात. परंतु या ज्या लसी आहेत या नेहमीच्या 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानाला आपण साठवू शकतो. शिवाय त्यांची किंमतही इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे असं दिसतं, जे काही माहिती आता आलेली आहे त्याच्यानुसार. त्याच्यामुळं आणि त्या मुळात भारतामध्ये तयार होत असल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे की आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लस साठा मिळण्याकरता त्याचं एक मोठं ऍडव्हान्टेज फायदा आपल्याला नक्की होणार आहे. अगदी आवटे सर, मास्क वापरणं हे आता अगदी बंधनकारक आहे सगळीकडे. एक असा प्रश्न विचारला जातोय की आता लस तर आली आहे, मग लस घेतल्यानंतर मास्क वापरणं तरी देखील बंधनकारक राहणार आहे? आपण लक्षात घेऊयात की लस निर्मिती हा या सगळ्या संघर्षामधला एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, परंतु लस हा या आजारावरचा रामबाण उपाय आहे. आणि मग एकदा लस घेतली की आपण हवं तसं वागू शकतो असं आपण आपल्या मनामध्ये बिलकुलही आणू नये. मला असं वाटतं की जी खबरदारी आपल्याला व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर घ्यायची आहे ती इथून पुढे ही घ्यावी लागेल आणि ती घेण्याची गरज आहे. आवटे सर, या दोन्ही लसींची म्हणजे अर्थातच लसीकरणाची भारतामध्ये अगदी आतुरतेनं वाढ बघितली जात होती. युरोपीय देश असतील किंवा अन्य ठिकाणी लसीकरण सुरू झालेलं आहे. आता ही प्रक्रिया साधारण कशी असेल, म्हणजे प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात कधी होऊ शकते? लसीकरणाला सुरुवात आता लवकरात लवकर साधारणपणे म्हणजे जानेवारी महिन्यातच होऊ शकेल असं एकूण चित्र दिसतं आहे. त्याच्या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य मंत्रालय जे सांगेल त्याच्यानुसार सगळी राज्य लसीकरण सुरू करणार आहेत. आणि मुळामध्ये एक मोठी मोहीम आहे. पण आजवरचा जो आपला अनुभव आहे तो मुख्यत्वे लहान मुलामधल्या लसीकरणाचा आहे. पल्स पोलिओ असेल किंवा MR कॅम्पेन असेल. त्याच्यामुळं एका अर्थानं निवडणुकीच्या बूथ सारखी आपण तयारी करतो आहोत. प्रत्येक बूथवर 100 लाभार्थी ही लस घेतील अशा पद्धतीनं ती रचना असेल. आणि प्रत्येक बूथवर खोल्या वेगवेगळ्या, आपण वेटिंग रूम, वॅक्सिनेशन रूम, ऑब्झर्वेशन रूम असं असेल. प्रत्येक बूथवर 5 कर्मचारी नियुक्त केलेले असतील की जे अगदी येणाऱ्या लाभार्थीची नोंद करणे, गर्दी आवरणे, त्याच्यानंतर लसीकरण करणे, लसीकरणानंतर काही त्रास होतो का हे पाहणे याच्याकरता काम पाहतील. असं एकूण नियोजन आता आपल्याकडे सुरू आहे. अर्थातच तुम्ही जसं म्हणताय तसं आतापर्यंत आपल्याला लसीकरण हे लहान मुलांचं अनुभव आहे. हा एक खूप मोठा अनुभव असणार आहे आणि अगदी युद्ध पातळीवर यासाठी तयारी करावी लागेल. अगदी युद्ध पातळीवर. आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर आपण देशातल्या अनेक राज्यामध्ये आणि आपल्या राज्यात देखील काही जिल्ह्यांच्या मध्ये आपण याची मॉक ड्रिल, रंगीत तालीम किंवा ड्राय रन ज्याला म्हणतो आपण ती राबवली की जेणेकरून आपल्याला हे कळेल की प्रत्यक्ष जेव्हा लोक येतील
तेव्हा काय अडचणी येऊ शकतील आणि त्याचा आधीच अंदाज घेऊन त्या दूर करणं, त्याच्याकरता काय केलं पाहिजे म्हणून आपण जाणीवपूर्वक ही मॉक ड्रिल सगळीकडे राबवलेली आहे. आणि या सगळ्यातून आपण ही जी सगळी प्रक्रिया आहे ती त्रुटीरहित कशी होईल, त्याच्यामध्ये चुका कमीत कमी कशा होतील याच्याकरता प्रयत्न करतो आहोत. अगदी धन्यवाद आवटे सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि सगळ्यात मोठी खुशखबर, सगळ्यात मोठी बातमी आपल्या सगळ्यांसाठी ती म्हणजे 2 लसींना भारतामध्ये आता मंजुरी मिळालेली आहे. लवकरच लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. DCGIनं कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींना मान्यता दिलेली आहे. आपत्कालीन वापरासाठी सशर्त परवानगी या दोन्ही लसींना मिळणार आहे. अर्थातच त्यामुळे लसीकरणाचा मार्ग मोकळा झालाय. यानंतरही आपल्याला अन्य घडामोडी पाहायच्या आहेत आणि विशेषतः या लसीकरणावरच्या प्रतिक्रिया देखील पाहायच्या आहेत, पण एका ब्रेकनंतर.